तर पहिल्या चेंडूचा एकंदरीत खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेला ऑन साइडला एक तंत्रशुद्ध फटका सचिन गरत याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय मैदानाच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 3 या धावसंख्येवर 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. प्रज्योत वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जयवंत पाटील यांचा संघ आणि भगवान पाटील. अप्रतिम मॅग्निफिसंट डिलिव्हरी विशाल पाटील या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत. ऑफ साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवला गेला. इनफिल्डच्या वरून सुरेख टायमिंग 4 धावा. अप्रतिम मॅग्निफिसंट शॉट ते ऐकूया डीजेला. सुपर डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये प्रफुल्ल गावड खुश असतील आपल्या संघावर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 7 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. 2 फलंदाज पारगाव संघातून बिलॉंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला आकाश तरे सुपर बॅट्समन म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. पण पाहतोय मित्र हो अग्री प्रीमियर लीग 2020 ही शानदार आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा विशाल मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जरूर होते परंतु यावेळेला फसले जात आहेत आणि चांगल्या प्रकारचा झेल टिपला जातोय. स्लिम मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. या ऐकूया डीजेला. तर पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 7 धावा या फलकावर पाहायला मिळतात. एक गडी बाद 7 अशी स्थिती पाहायला मिळते. आदरणीय सन्मान्य विनोदजी प्रजापती आरके इलेक्ट्रिक वाली ते प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा यथोचित या ठिकाणी आम्ही शब्द सुमनांनी स्वागत करीत आहोत. तर पहिलं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत वॉच करतात त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 7 धावा झालेल्या आहे. सचिन गरत एक लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. तर एका साईडला पंकज पाटील पालन एक वेगवान मारा करण्यासाठी सज्ज होताना आपण पाहतो. एक्सप्रेस गोलंदाज म्हणून ज्याची टेंबोडे एक्सप्रेस म्हणून ओळख ज्याची पाहायला मिळते. यंदाच्या वर्षात विनर संघातून तो बिलॉंग करतोय. आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळाले त्यांचं सुद्धा मनपूर्वक हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. दुपारचं सत्र सुरू आहे. थंड गुलाबी हवा वाहताना या मैदानात आपण पाहतोय. आज थंड गार हवा आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम चेंडू म्हणता येणार नाहीये. खूपच बाहेर होता आणि पंच वत आहे संजयजी पाटील वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 8 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. उजव्या हाताने गोलंदाजी हाय ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. याच गोलंदाजाने मात्र कृष्णा लक्ष्मण सातपुते या फलंदाजाला कित्येक वेळा नाचवले ज्या पद्धतीने आपण पाहतोय.
अप्रतिम सुपर डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी. ही ताकद आहे पंकज पाटील पालन याची. फक्त पंकज पाटील पालन मात्र राहिलेलं नाहीये, तर ब्रँड झालाय असा मात्र एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमी सातत्याने त्याचे मात्र पाय जमिनीवर असतात, म्हणून आज तो एक उंची गाठतोय आपल्या क्रिकेटच्या नात्याने. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 8 धावा या फलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम सुपर टेम्बो एक्सप्रेस तिखट मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने आणि सरळ चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची संख्या होत असताना 2 चेंडूवर आतापर्यंत 2 डॉट येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुपर बॉलिंग. नारायण वजय मॅन फ्रॉम कशिप. प्रतिम पुन्हा एकदा मात्र तीच लेंथ पहा, ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच करतोय. ग्लेन बॅकराजची आठवण येईल अशा पद्धतीने मात्र चेंडू हाताळले जात आहेत. हा ऍक्शन आपण पाहू शकाल. सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण आतापर्यंत पंकज पाटील याच्या माध्यमातून सातत्याने यावेळेला बॅक टू बॅक 3 चेंडू लगातार डॉट या ठिकाणी आपण पाहतोय. सुपर बॉलिंग. प्रतिम यावेळेला आपण पाहतोय चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षक विशाल पाटील याच्या हातामध्ये. एक्झॅक्टली डाव्या साईडला आपण पाहतो राजेची गरज आज सदस्य म्हणून काम बजावत आहेत. बालचंद्रजी कडू, कृपेश पाटील, धनंजय पाटील आज इन ऍक्शन मध्ये आहेत. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती 8. या धावसंख्येवर 8 रन. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. ऑन साइडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि कोणतीही चुकी करत नाहीये मिस्टर निखिल. फलंदाज अखेरकार मात्र सफलता मिळवतोय. तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पंकज पाटील पालन. मॅग्निफिसंट बॉलिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 8 या धावसंख्येवर. या स्पर्धेत महिला सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्या भगिनींचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत आयोजकांच्या वतीने. तर षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला. या ऐकूया तत्पूर्वी आपण डिस्क जॉकीला. लागला माझ्याशी बोलू बाबा, लागला माझ्याशी बोलू. चला जाऊ बेगीन माझ्या शिर्डी गावात. चला जाऊ. थँक्यू धन्यवाद. धावांची गती जर आपण पाहिली तर 8 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक जर आपण पाहिला तर दुसरा आहे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. सुपर बॉलिंग. यावेळेला पहिला ऑफ साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली जाते. 17 नंबरची जर्सी परिधान करणारा निखिल मात्र पुढे सरसावतोय. निखिल पामाळे टेंबोडे गावातून मात्र त्याचं बिलॉंग करत असताना त्या संघातून 17 नंबरची जर्सी परिधान करणारा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 9 या धावसंख्येवर षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 4.50 ची सरासरी आतापर्यंत या वेळेला आपण पाहतोय राखली जाते. मॅग्निफिसंट बॉलिंग. आकाश पाटील कुठे असतील तर प्लीज आपण समालोचन कक्ष द्यायचंय. आकाश विलास पाटील कुठेही असतील तर प्लीज आपण यायचंय. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. ऋषांक फायटर साखरे वर्सेस क्रिएटिव्ह 11 माकणे. त्यानंतर सामना होईल मातोश्री टायगर सरपाडा वर्सेस स्वरंगी वॉरियर्स दुकटन. त्यानंतर शौर्य वॉरियर्स भामटपाडा वर्सेस क्रिएटिव्ह 11 माकणे. अशा पद्धतीने आजच्या दिवसातील हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन घरत एक लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. चला घाई करायची जरा, थोडीशी घाई करा जरा. शेड्यूल नुसार आपण व्यवस्थित चालत. अजून आपल्याला यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी साईश. हा चेंडू पाहिला न्याहाळला खूपच बाहेर होता आणि सतीशजी कुरूप मात्र यावेळेला हळूवारपणाने आपल्याला पाहायला मिळतात. तर वाईटचा इशारा या ठिकाणी येत असताना एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावी लागते. गेल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं 2 ते 3 एक्स्ट्रा चेंडू मात्र फेकले गेले होते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 10 धावा आकाश पाटील आम्हाला या ठिकाणी दर्शवत आहेत. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वसंतजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत.
अखिल भारतीय इस्त्री संघटनेचे अध्यक्ष आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते ते एकंदरीत 10 रन 10 धावा. फलंदाज या ठिकाणी बाद ज्या पद्धतीने होत नाहीये कारण ज्या बॅट चेंज केली जाते तर धावांची गती जर आपण पाहिली तर 10 धावा या फलकावर. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर वाईड आला. दुसरा चेंडू आपण पाहतो डॉट येतोय. बॅट चेंज केली जाते सचिन गरत याच्या माध्यमातून. त्यावेळेला बॅटचा ब्लेड ओपन केला इनफिल्डच्या वरून मात्र चेंडूला भिरकावून दिलं गेलंय. चेंडू निघून जाईल थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये 4 धावन करता. मॅग्निफिसंट टायमिंग. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. आया जुने घराला सुना गो माया मैत्र भेटलाय सुना गो. आया जुने घराला सुना गो माया मैत्र भेटलाय सुना गो. मला जाऊन दे दारान त्याला घेऊन दे घरात. मला जाऊन दे दारान त्याला घेऊन दे घरात. मला बघून तो करताय गुन्हा. तर विशालजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन. सार्थ विशाल पाटील. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय चेंडूला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या वरून आउट ऑफ द पार्क. 6 धावा. गारवा हॉटेल स्टँड कडे चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. 6 धावा येत आहेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदरीत 20 धावा 20 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. डोंगरावरी गोय चिमणी चू चू ताई. कारले डोंगरावरी गोय चिमणी चू चू ताई. आकाशी उंगवला चांद आई तुझं देऊल चमचम ताई. आकाशी उंगवला चांद आई तुझं देऊल चमचम थँक्यू. तर यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर सचिन गरत याच्या बॅट मधून 6 धावन करता आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला म्हणूनच मी पहिल्या दिवसापासून उल्लेख करतो की 75% असे गोलंदाज असतात ज्या पद्धतीने षटकार आल्यानंतर वाईडचा इशारा येतो आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते साईशच्या माध्यमातून. धावसंख्या 21 रन 21 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. यावेळेला करण्याचा प्रयत्न जरा सुद्धा केला गेला होता परंतु खूपच बाहेर असल्या कारणानं डाऊन द लेग हा चेंडू आपण पाहतोय आणि वाईटचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 22 धावा. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय प्रज्योत वॉरियर साखरे. साईश आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय ओव्हर द विकेट येत नाहीये तर राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय डावकुऱ्या त्याच्या फलंदाजाला. ज्याप्रमाणे मोहम्मद शमी याला आपण पाहतो करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटचा एज घेऊन चेंडू शॉर्ट गलीला निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव येते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा या फलकावर पाहायला मिळतात 23 रन. अग्री प्रीमियर लीग 2020 हे वर्ष तिसरे आपल्याला पाहायला मिळत आहे. अप्रतिम अमोल वजय मात्र अमोल पाटील मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. थोडस चेक करण्याचा प्रयत्न केला की अप्परकटच्या माध्यमातून मात्र हा चेंडू कदाचित इनफिल्डच्या वरून जाऊ शकला असता. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना साईश मात्र आता रिदम पकडतोय. ताल लय सूर या 3 गोष्टी खूप महत्वाच्या जशा आपण पाहतो गायन स्पर्धेमध्ये असतात तसंच क्रिकेटमध्ये मात्र या तुमचा रिदम खूप महत्वपूर्ण असतो. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला पहिला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र दिशा दिली जाते. एकदा वर्जित केली जाते. निखिल पामाळे मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर आकाश पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 24 धावा या फलकावर 24 रन. एक राऊंड दिला तर आपण या पर्पल कॅप देऊ शकता का आता भावे?
तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 24 रन 24 धावा या फलकावर. जर पंकज पाटील यांनी जर मेडन ओव्हर फेकली तर प्राप्ती पंकज पाटील हिन्स कडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलंय. रुपेश पाटील या ठिकाणी आमच्या स्टुडिओमध्ये येत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते यावेळेला करण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क तर होत नाहीये, डायरेक्ट हिट केला जातोय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत आपण पाहतोय वाईटच्या इशाऱ्याने 1+1 अशा मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 रन 4 षटक आणि पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात. आता मात्र मेडन ओव्हर तर काही येणार नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की धावा खर्च केल्या गेल्यात. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 26 रन 26 धावा. यावेळेला आपण पाहतोय ऑन साइडला मात्र सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा दिली जाते. डाऊन द ग्राउंड खेळला गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल झाले होते. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. सचिन घरात चौफेर फटकेबाजी करणारा हा मात्र एक मातब्बर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सौंदर्यपूर्ण फटकेबाजी करण्यात माहीर असलेला पारगाव संघाचा हा खेळाडू समीर घरत यांचे मात्र सचिन घरत हे बंधू आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आणि सरळ चेंडू मात्र यष्ट्यांचा वेध घेत चेंडू निघून जातोय. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज चमूच्या आसऱ्याला परतला गेलाय. धावांची गती जर आपण पाहिली तर 28 धावा या फलकावर. तर 28 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4था आहे आणि 4थ्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 2 पालन. ही त्याची ताकद आहे. ज्या रिदमने मात्र गोलंदाजी करतोय, वेगवान मारा करतोय, चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. आग्री प्रीमियर लीग 2020चं हे वर्ष तिसरे शानदार नेत्रदीपक असं डोळ्याचं पारणं फिटेल असं आयोजकांच्या माध्यमातून हे आयोजन केलं जातंय. 1 ते 1.5 महिना अगोदरच मात्र या मैदानाची उभारणी करण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली ती मेहनत आता मात्र रंग आणते. कारण आजचा 4था दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो आणि 4थ्या दिवसामध्ये आज आग्री बांधव पुन्हा एकदा मात्र या मॅच कडे वळतायत. यावेळेला करण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता. चेंडू मात्र खूपच बाहेर, वेगाने मात्र जरूर मारा आहे, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर थोडंसं कुठेतरी दिशाहीन चेंडू मात्र फेकले जात आहेत आणि त्याचा फायदा मात्र प्रतिस्पर्धी संघाला मिळतोय. चेतन पाटील एका साईडला, मॅन फ्रॉम आगरवाडीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेटचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा तेच वेगवान गोलंदाज. अप्रतिम सुरेख पद्धतीने पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते, परंतु बॅटची एज कदाचित लागली असावी आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. अपील मात्र खूप महत्वपूर्ण अपील असते आणि त्या अनुषंगाने मात्र अपील केले गेले होते. जर मिस झाला असता तर कदाचित यावेळेला आपण पाहतोय की हिट झाला असता मिडल स्टंपला चेंडू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 29 धावा रोखून ठेवले परिपूर्ण प्रज्योत वॉरियर साखरे या संघाला. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट पुलचा फटका आपण पाहतोय. सिली मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. निखिल पामाळे पुढे सरसावतोय. थोडासा फंबल झाला होता, एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतं आणि एकेरीने धावसंख्या 30 धावांवर आतापर्यंत मात्र आपण पाहू शकाल. पहिलं षटक हाताळलं विशाल पाटील यांनी क्लास गोलंदाजी केली 7 धावांचं. दुसरं षटक जर आपण पाहिलं तर पंकज यांनी 2 धावांचं. त्यानंतर साईश जर आपण पाहिलं तर 15 धावा मात्र खर्च केल्या. जशी फलंदाजामध्ये पार्टनरशिप होते तशीच गोलंदाजांमध्ये पार्टनरशिप झाली तर एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि विजय संपादन होण्यासाठी खूप हातभार लागतो गोलंदाजांकडून.
यावेळेला करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, विशाल पाटील यांच्या हातामध्ये. हे प्रमुख अस्त्र आहे ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. भरपूर मैदान मात्र आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या आणि फलंदाजीच्या कर्तृत्वावर सावली या संघातून खेळत असताना कित्येक मैदान गाजवलेत. तर अमोल पाटील यावेळेला करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. डायरेक्ट हिट जरूर करण्याचा प्रयत्न केला गेला. 4 षटकांचा एकंदरीत खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 या धावसंख्येवर 7.50च्या सरासरीने आतापर्यंत आपण पाहू शकाल. आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर 30 धावा या फलकावर पाहायला मिळतात. यानंतर होणारा सामना दोन संघाचे कर्णधार ऋषांक फायटर साखरे वर्सेस क्रिएटिव्ह 11 माकणे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा क्रिकेटचा महासंग्राम आगरी प्रीमियर लीग 2020. भरला ढगाने नीला वाला, पाणी पडतंय ग डोंगराला, पाणी पडतंय गो डोंगराला. तुझ्या दर्शनाला येईल जाईल गो भक्त थांबलाय आडोशाला, तुझ्या दर्शनाला येईल जाईल. छान पद्धतीने आवाज आपण पाहतोय. सोनाली भोईरचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. महाराष्ट्राचं एक गोड आवाज. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 30 धावा. निखिल पामाळे त्यावेळेला ऑफ साईडला मोठा पट्टा मारण्याच्या जरूर प्रयत्नात होते, मात्र चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. त्याच अनुषंगाने आपण पाहू शकाल धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत आता मात्र कॉम्प्रोमाइज करावं लागतंय अमोल पाटील यांना. आणि धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 31 रन 31 धावा या फलकावर. या ऐकूया आपण डीजेला. एक वीरा माऊली गो, अग्नी कोल्यांना पावली. आई माझी एक वीरा, एक वीरा, एक वीरा माऊली गो. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 31 रन 31 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शुभम पाटील आमच्या मंचावर पाहायला मिळतात. तुषार केनी, भावेश गरत, नितीन जयराम तरे, विनोदजी प्रजापती, आर के इलेक्ट्रिक वालिव, तदनंतर तन्मय मडवी. तर धावसंख्या जर आपण पाहिली तर 31 रन. तन्मय एका साईडला पाहायला मिळतो. मॅन फ्रॉम उमरोळी. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पायाचा कॉम्प्रोमाइज करण्यास भाग पाडलं जातं, परंतु कलेक्शन अचूक झालं नाही आणि एक धाव अर्जित केली जाते बाईच्या स्वरूपात. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 32 या धावसंख्येवर. 32 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ झालाय, रोखून ठेवलाय परिपूर्ण. आजच्या दिवसामध्ये धावा जर आपण पाहिल्या तर 70-75 पर्यंत पोहोचल्या गेल्यात. आणि खास करून आज खेळपट्टी कुठेतरी रंगरूप धारण करते. या गोलंदाजाला आज खेळपट्टी पोषकदायक बनले गेले. कधी कधी फलंदाजांच्या प्रेमात खेळपट्टी ही पडते तर कधी कधी गोलंदाजांच्या प्रेमात खेळपट्टी ही पडते, असं दृश्य मात्र या खेळपट्टीने दाखवलंय. उलटा चेंडू होता ऑन साईडला आपण पाहतोय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल का पाहायचं आहे. पंचांचा सिग्नल येतो. या सिटीचा 6 रन 6 धावा. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती एकंदरीत 38 धावा 38 रन. या ऐकूया आपण डीजेला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 38 रन 38 धावा या फलकावर पाहायला मिळतात. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 38 धावा. प्रथम फलंदाजी करताना प्रज्योत वॉरियर साखरे 2019चा प्रबळ दावेदार म्हणून ओळखला गेला होता टेंबोड्याच्या मैदानात. तो संघ आपल्याला या ठिकाणी कुठेतरी पडझड करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून मात्र चेंडूला या ठिकाणी भिरकावून देण्याचा प्रयत्न पाहायचा अचूक या ठिकाणी फेकी होत नाहीये. जतीन किनी मात्र त्या ठिकाणी बॅकअप साठी येत आहेत. 33 नंबरची जर्सी परिधान करणारा. तत्पूर्वी 2 धावा चेतन पाटील याच्या बॅट मधून येत आहेत आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली
तर धावसंख्या 40 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. पहिलं वर्ष श्रुतेज फायटर्स या संघाने मात्र गाजवलं पारगावच्या मैदानात. रनर अप राहिला होता प्रज्योत वॉरियर्स. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न यस ऍब्सोल्युटली प्लम पायचीत पकडला गेला आणि फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. LBW मात्र चेतन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. या ऐकूया तत्पूर्वी आपण डिस्क जॉकीला. थँक्यू टीचर थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर 40 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. कमालीची गोलंदाजी, एक षटकार जरूर आला परंतु स्वतःवर मात्र या ठिकाणी भरोसा दाखवला आणि कर्णधार पाहायला मिळतात तर पालन यांच्यावर मात्र त्याने विश्वास सार्थ ठेवलाय. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 40 धावा. जिग्नेश नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र निघून जातोय. अविनाश किने यांचं मुख्य मंचावर चौकाराने स्वागत केलं जातोय. 4 धावा येत आहेत आणि धावसंख्या 44 धावा. 45 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. षटक क्रमांक 5 कंप्लीट झालेत. चला दोन्ही संघाचे कर्णधार ऋषांक फायटर साखरे वर्सेस क्रिएटिव्ह 11 माकणे या दोन संघांचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. तर विजयासाठी 45 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. प्रज्योत वॉरियर्स साखरे हा संघ आपण पाहतोय धोरणात करतोय. एका साइडला डॉन किलर बिरवाडी स्वप्नील पाटील अर्थातच डॉन यांचा संघ पाहायला मिळतोय. क्रिकेटवरचा अफाट प्रेम त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतोय. चला दोन्ही संघाच्या कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. ऋषांक फायटर साखरे वर्सेस आपण पाहणार आहोत क्रिएटिव्ह 11 माकणे. जे भूपेश गावड यांचा संघ मात्र धोरणात करणार आहे. रुपेश पाटील यांच्या संघाबरोबर रुपेश पाटील आणि भगवान पाटील असं मात्र दोन ओनर आपल्याला पाहायला मनोज गरत असे मात्र दोन ओनर पाहायला मिळतात. तर एका साईडला जयवंत पाटील आणि भगवान पाटील प्रज्योत वॉरियर्स साखरे संघाचे ओनर आहेत. चला दोन फलंदाज लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. देऊया एक डीजेला संधी. माझ्या शिर्डी गावात चला जाऊ दे बेगी माझ्या शिर्डी गावात. दर गुरुवारी माझ्या बाबांची वारी. दर गुरुवारी माझ्या बाबांची वारी. आईलो पायी पायी माझे खांद्यावर पालखी. माझ्या शिर्डी गावात माझ्या साईच्या भेटीत चला जाऊ बेगीन बेगीन माझ्या शिर्डी गावात. चला जाऊ बेगीन बेगीन माझ्या शिर्डी गावात. चला जाऊ दे बेगी माझ्या शिर्डी गावात. चला जाऊ दे बेगी माझ्या शिर्डी गावात. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 44 धावा. 45 धावांचं लक्ष्य. विनोदजी प्रजापती आरके इलेक्ट्रिक वालीव चे प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करणार आहोत. विनोदजी प्रजापती आपके कर कमलों से यहाँ पर टॉस होने जा रहा है.
संदीप मडवी टॉस जिंकलेला आहे या ठिकाणी, तर डिसिजन स्टार्ट ऑफ द मॅच 45 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. यस तुषारकीने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 45 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. या आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. आकाश तरेचा पहिला चेंडू मात्र यावेळेला ऑन साइडला सुरेख पद्धतीने विशाल पाटील डायरेक्ट हिट झाला असता कदाचित नारायण वजे यांचा हा थ्रो तर कदाचित फलंदाज बाद होऊ शकले असते. तर पहिल्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक धाव चिकी सिंगलच्या माध्यमातून घेतली जाते. अनिकेत पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. उजव्या साईडला राजेश गरत, भालचंद कुडू तसेच नरेश किनी, कृपेश पाटील. वेलकम राजेश. धावांची गती जर आपण पाहिली तर यावेळेला आपण पाहतोय हा ना करता करता 2 धावा तर कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेसाठी निघालेत विशाल पाटील डेंजर झोन कडे. पुन्हा एकदा मात्र एक रनिंग बिटवीन द विकेट मध्ये मात्र माहीर आहेत. 3 धावा येतात आणि 3 धावांसहित संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. तो एकंदरीत 4 या धावसंख्येवर. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत ऋषांक फायटर साखरे वर्सेस क्रिएटिव्ह 11 माकणे. या 2 संघांमध्ये ऋषांक फायटर साखरे या संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय आणि माकणे या संघाला मात्र फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय. ऑन साइडला पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये नारायण वजे मात्र झुकतायत. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. गेल्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर थोडीशी कुठेतरी रिस्क घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. कारण जेव्हा आपण धाव घेतो तेव्हा मात्र तुमच्या मुखातून 3 शब्द निघणं खूप गरजेची गोष्ट आहे. स्नो अँड वेट, हो नाही आणि थांब, या 3 गोष्टींचा जेव्हा जेव्हा संगम होतो तेव्हा गुड रनिंग बिटवीन द विकेट खूप छान पद्धतीने स्वीकारली जाते, सुधारली जाते. करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पुन्हा एकदा मात्र तालमेलची थोडीशी कमी या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 फलंदाजांच्या माध्यमातून चेंडू फेकून झाले. आकाश पाटील आम्हाला दर्शवतात की 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर 5 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. बघते ग्रीन्स एंड कडून पुन्हा एकदा शुभम पाटील मात्र नक्कीच प्रतिसाद देतात संघाला. यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. पायाचा पुन्हा एकदा तालमेलची कमी पाहायला मिळाली. आता मात्र अखेरकार सफलता प्राप्त करतायत. पडझड मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली आणि भावेश बॅक टू द पॅव्हिलियन या ऐकूया आपण तत्पूर्वी डीजेला. ओढ लागली मला ग माऊले, ओढ लागली मला, ओढ लागली मला ग माऊले, ओढ लागली मला. आई माझी बैसली गो या मन पाडाला मला. आई माझी बैसली गो या मन पाडाला मला. ओढ लागली मला ग माऊले, ओढ लागली मला. ओढ लागली मला ग माऊले, ओढ लागली मला. छान पद्धतीने स्लो मोशन मध्ये नितेश पाटील आम्हाला दर्शवत असताना बॅट स्लाइड होण्याच्या अगोदरच मात्र बॅट हवेत होते आणि बेल सोडवली गेली. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आमच्या एक्झॅक्टली डाव्या साईडला एक टीव्ही चांगल्या प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतं आणि तिथे संपूर्ण स्क्रीन मात्र या ठिकाणी दाखवली जाते. विशालजी पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होतोय. फुलटा चेंडू यावेळेला मात्र चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता अरुणजी पाटील यांचं षटकाराने स्वागत केलं जातं यांच्या मुख्य मंचावर. 6 धावा मॅग्निफिसंट टायमिंग या ऐकूया डीजेला. तर शेवटचा चेंडू जर आपण पाहिला तर यावेळेला 6+1 7 धावा बिमरच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय आणि बिमरच्या स्वरूपात धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 12 या धावसंख्येवर एकंदरीत धावसंख्या स्कोरबोर्डवर 12 रन. ऑन साइडला आपण पाहू शकाल फ्लिक केला जातोय. फ्रीडचा सिग्नल जरूर आला होता. एकदा वर्जित केली जाते. विशाल पाटीलच्या बॅट मधून एकदा येत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर 2 षटकांच्या समाप्ती अखेर 1 षटकांच्या समाप्ती अखेर जर आपण पाहिलं तर 13 धावा.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 रन 13 धावा या फलकावर विजयासाठी 45 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना अजून सुद्धा 32 धावा येणं गरजेची गोष्ट राहील. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तर पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. नारायण वजय आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय, उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. सामना करेल तो विशाल पाटील, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कसा असावा याचा प्रत्यय देत असताना पाहायला मिळतोय. तर नारायण वजय यावेळेला आपण पाहतोय क्लीन बॉल, सुरेख अँगल पहा, अप्रतिम पाहायला मिळाला. एक जबरदस्त जर आपण पाहिला तर हा चेंडू पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने त्याने मात्र या ठिकाणी जो अँगल क्रिएट केला गेला, आतमध्ये येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. परिपूर्ण फॉलो थ्रू रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळाली. अप्रतिम सुरेख मॅग्निफिसंट डिलिव्हरी. असं वाटलं विशाल पाटीलला की हा चेंडू मात्र या ठिकाणी वाईटच्या इशाऱ्याने जाईल, जसं संदीप मडवी क्लीन बॉल झाला होता आणि या ठिकाणी फलंदाज बाद होता असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर डिलिव्हरी. थँक्यू सो मच नितेश पाटील. मॅग्निफिसंट बॉलिंग. या ऐकूया आपण डीजेला. डोंगरू डोंगरू नाही तुझा करल्याचा डोंगरू. थँक्यू थँक्यू. जिथे मातोश्री टायगर सरपाडा संघाचे खेळाडू येत आहेत, समोर एक बाईक समोरच्या बाईकचा आरसा जरा चमकतोय, प्लीज ते थोडंसं डाऊन करा जरा मिरर. पाठीमागे यावेळेला जर आपण पाहिलं तर कोणी क्षेत्ररक्षक नाहीये, तालमेलची कमी पाहायला मिळाली. थँक्यू सो मच कल्पेश. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 15 रन 15 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 15 धावा या फलकावर. एका साईडला जर आपण पाहिलं तर फलंदाज श्रेयस, पंकज पाटील पालन संघांना घेऊन चालताना आपल्याला पाहायला मिळतात, खेळाडूंना घेऊन चालतात. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ऑर्थ विकेटचा मारा करण्यासाठी नारायण वजय. यावेळेला मात्र साईश, यावेळेला श्रेयस याचा मात्र एक ब्रँडेड षटकार. 6 धावा आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट टायमिंग, सुपर टायमिंग. संजयजी वरत तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची जाईली. उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची जाईली. थँक्यू. श्रेयस जबरदस्त यावेळेला आपण पाहतोय. सुपर टायमिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, तेवढा चांगला चेंडूला मात्र यावेळेला आपण पाहतोय खेळला गेला. श्रेयस मॅन फ्रॉम सफाळे हा कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये चांगल्या प्रकारची गुणवत्ता सादर करतोय. कारण तुमचं टॅलेंट हे मात्र कधीही लपत नसतं मित्रांनो. ते टॅलेंट उतरवण्यासाठी तुमच्याकडे तेवढं पोटेन्शियल असणं खूप गरजेची गोष्ट असते. म्हणूनच म्हटलेलं आहे, जर आत्मविश्वास तुमच्यात जर असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. प्रतिम ब्युटिफुली डिलिव्हरी. एखाद्या चांगल्या फलंदाजाला मात्र अशा पद्धतीने चेंडू हाताळणं आणि तो सुद्धा निर्धाव चेंडू जाणं ही त्याची ताकद बनते आणि तेच दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतोय. कधी कधी छोटी टोटल ही मात्र क्रिकेटमध्ये मोठी का वाटू लागते, त्याचं कारण दबाव. आणि जर दबावाला तुम्ही जर गेलात, दबावाखाली खेळलात तर तुम्हाला क्रिकेटचा रस कधीच मिळणार नाही. करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. 2 क्षेत्ररक्षक मात्र त्या चेंडूचा पाठलाग करतात. पाहता पाहता चेंडू स्टॉप केला जातोय. गुड फिल्डिंग. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 24 धावा 24 रन. विजयासाठी 21 धावांचं लक्ष समोर असेल. चेंडू आहे तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडू मध्ये 21 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. 7चा मात्र या ठिकाणी आता आस्किंग रिक्वायर्ड रन रेट पाहायला मिळतोय. संघ एका साईडला आपण पाहू शकाल डॉन किलर बिरवाडी संघ
धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 24 धावा. चला लगेच टीम मीटिंग आपण नो मीटिंग नो टाइम, वेळ दौडू नका या. आपण तत्पूर्वी एक छोटीशी धून ऐकूया आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. अंधारे पालखी घेऊन आईची निघालो ना, अंधारे पालखी घेऊन आईची निघालो आम्ही बसकारल्याला, निघालो आम्ही बसकारल्याला. सासूबाईची गोरी गोरा, दिवे गावाची गोरी गोरा, सासूबाईची गोरी गोरा. थँक्यू. वेलकम बॅक. तर विजयासाठी 18 चेंडू आणि जवळजवळ जर आपण पाहिलं तर 21 धावांचं लक्ष समोर असेल. वेलकम परेश कुडू सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या 24 रन, चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडू मध्ये 21 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. कधी कधी छोटी धावसंख्या ही क्रिकेटमध्ये मोठी बॅटल वाटू लागते आणि त्यासाठी तुम्हाला विकेट फॅक्टर खूप महत्वपूर्ण भूमिका असते. आदरणीय सन्माननीय देवनाथ किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत आम्ही या मुख्य मंचावर. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. यावेळेला करण्याचा प्रयत्न, एक चुकीचा फटका मात्र या ठिकाणी क्लीन बोल्ड. सचिन गरत यांना असं वाटलं LBW ची अपील करावी, परंतु या ठिकाणी क्लीन बोल्ड जरूर झालेत. थोडंसं हास्य स्मित करतायत सतीश ग्रुप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक स्माइल मात्र देत असताना आपल्याला पाहायला मिळते. हसण्याने जीवन वाढतं, आयुष्य फुलतं आणि ते मात्र हसताना आपल्याला पाहायला मिळालं. धावांची गती जर आपण पाहिली तर 24 धावा. या ऐकूया आपण डीजेला. तो शिवाजी माझा, जाणता राजा शिवाजी माझा, बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, या बसलाय घोड्यावर राजाची लखलख ते तलवार, या बसलाय घोड्यावर राजाची लखलख ते तलवार. 24 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. ज्या पद्धतीने म्हटलं जातं की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो परंतु वेळ नक्कीच बदलते. आणि इथे मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सफलता प्राप्त करतोय हीच वेळ असेल. मात्र विकेट घेण्याची, डॉट चेंडू फेकण्याची. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 24 धावा. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि 24 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. कठीण काळामध्ये मात्र असा संघर्ष जर केल्यानंतर जे आपण पाहतो की तुमच्याकडे ती गुणवत्ता सिद्ध होते, त्यावेळेला एक तुमचं टॅलेंट दिसून येतं पूर्ण क्रिकेट रसिकांना आणि तेच मात्र टॅलेंट दर्शवत असताना सचिन गरत आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतिम डॉट चेंडू हाच फॉर्म्युला मात्र आता सचिन गरत यांचा पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो, तर फाईट करा. 24 धावा या फलकावर. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 16 चेंडू मध्ये 21 धावा. पहिला हलक्या हाताने सॉफ्ट हँडने मात्र या ठिकाणी स्ट्राईक एंड कडे आणतोय पंकज पाटील, अर्थातच पालन यांना. तर हवेचा झोत मात्र आज खूप मोठ्या प्रमाणे वेगाने मात्र वाहताना पाहायला मिळतोय. थंड गुलाबी हवा वाहताना अजूनपर्यंत मात्र आपण पाहतो थंडगार हवा आपल्याला पाहायला मिळते वाहते या मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर 25 रन 25 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 15 चेंडू आहेत आणि 15 चेंडू मध्ये विजयासाठी 20 धावांचं लक्ष समोर असेल, आव्हान असेल. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. यावेळेला पहिला पुलचा फटका मात्र आराम के साथ जाईल का चेंडू पाहायचा यावेळेला. यस, इट इज अ 6 रन इनटू द क्राउड. मॅग्निफिसंट शॉट. पुलचा फटका मात्र खूप चांगल्या प्रकारचा खेळण्यात माहिर आहेत ते पंकज पाटील, अर्थातच पालन आपल्याला पाहायला मिळतात. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. 6 धावा येतात आणि धावांची गती स्कोरबोर्डवर तब्बल जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. आता मात्र समीकरण सोपं करून ठेवलंय. निर्णायक षटकार येतोय. सिच्युएशन नुसार खेळण्याची मात्र जी शैली आहे या फलंदाजाला माहिती आहे कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळेला मात्र आपण षटकार खेचायचा आहे आणि आपल्या संघाला मात्र त्या स्थितीपर्यंत घेऊन जायचं आहे. अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट. फक्त यावेळेला मात्र चेंडूला ग्लाइड केला जातोय, एकदा वर्जित केली जाईल. एकच धाव्यावर समाधान व्यक्त करावं लागतंय आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली
तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 32 धावा. 32 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी 13 धावांचं लक्ष समोर असेल. चेंडू आहेत अजूनपर्यंत आपण पाहतोय 13 आणि 13 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धावा. प्रत्येक चेंडू मागे समीकरण जर पाहिलं तर 1 धावेचं आहे. ऑन साइडला शॉर्टआर्म पुलचा फटका पाहायला मिळतो. एकदा वर्जित केली जाते. तन्मय मात्र पुढे सरसावते. तत्पूर्वी एक धाव काही रोखू शकणार नाहीयेत आणि एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 33 धावा, 33 रन, 12 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांचं लक्ष हे समोर असेल. 12 चेंडू 12 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण डीजेला. तर विजयासाठी 12 चेंडू आणि 12 धावा. नारायण वैजय गोलंदाजी मार्कवर कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये या खेळाडूने मात्र जी गुणवत्ता सादर केले वाखाणण्याजोगे कामगिरी करत असताना आपल्या संघातून बिलॉंग करतो. एक गाविक संघातून 12 चेंडू 12 धावा. निखिल पामाळे स्ट्राईक वर येतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर एक मागे खेळाडू सचिन गरत याला पाहायला मिळतोय. लॉंग स्टॉप रिझनला. त्यानंतर गली रिझन 30 यार्ड सर्कल मध्ये एक्स्ट्रा कव्हर नाहीये. मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. मिड ऑन आहे. डीप मिड विकेट थोडस गॅप मोठा पाहायला मिळतोय. यावेळेला करण्याचा प्रयत्न ऑन साइडला फ्लिक केला जातोय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. गारवा हॉटेलला सलामी देताना 6 धावा. मॅग्निफिसंट टायमिंग. स्पेक्टॅक्युलर शॉट. माझ्या सुनवाई मातेचा उदो उदो बोला. धावांची गती जर आपण पाहिली तर 39 धावा. या फलकावर विजयासाठी 6 धावांचं लक्ष समोर असेल. पुन्हा एकदा नारायण यावेळेला अप्रतिम गुड डिलिव्हरी. तेवढाच खोदून काढला जातोय. मजबूर केलं या यॉर्कर चेंडूला खेळण्यासाठी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 40 धावा या फलकावर पाहायला मिळतात. एका पंकज पाटील स्वतःला सावरतोय. डावाला सावरतोय. संघाला सावरतोय आणि संकटमोचक बनतोय आपल्या संघासाठी. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेळता है आणि ऍज अ कॅप्टन म्हणून काय भूमिका असते मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेर. तर सर्वांना मात्र एकत्रित घेऊन या खेळाडूंना जेव्हा आपण एकजुटी होतो त्यावेळेला मात्र जरूर एक यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो आणि ती गुणवत्ता आहे पंकज पाटील याच्याकडे. ऑफ साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं. निखिल पाटील मॅन फ्रॉम टेंबोडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. फिल्डिंग चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा येतात. थोडेसे फंबल झाले होते आणि 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 42 धावा. विजयासाठी 3 धावांचं लक्ष हे समोर आहे. अग्री प्रीमियर लीग 2020 हे पर्व तिसऱ्या आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत. यावेळेला ऑन साइडला सुरेख शॉट. ऍब्सोल्युटली हेन्सी क्रोनी याची आठवण आली. अशा पद्धतीने मात्र या स्ट्रोकला खेळलं गेलं. सुपर टायमिंग. मॅग्निफिसंट बॅटिंग आणि खास करून अशा पद्धतीने स्ट्रोक जर आपण पाहिला तर मोहम्मद अझरुद्दीन आणि अजय जडेजा सुपर. प्रगट झाला निंबाखाली प्रगट झाला. सतसाई माझा उतार दिसला. माझ्या शिर्डी नगरीत माझ्या शिर्डी नगरीत. चला जाऊ बेगीन बेगीन माझ्या शिर्डी गावात. 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 तर यावेळी 339 जे पाहायला मिळाले षटकार आणि टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत 251 षटकार आतापर्यंत लगावले गेलेत. 4 पाहायला मिळतात. जबरदस्त आपण पाहतोय ही कामगिरी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये. अग्री प्रीमियर लीग 339 षटकार आणि 200 जवळजवळ 58 चौका विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या टुर्नामेंट मध्ये.
त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर चेतन रेहान सुपर किंग्स संघाचा 343 धावा, अप्रतिम प्रणय पाटील दुसऱ्या क्रमांकावर 188 धावा, सारा 11 उमरोळी अमर पाटीलला आई सप्तशृंगी सरपाडा 160 धावा, शुभम पाटील वेद 11 टेंबोडे 150, एकंदरीत 150 धावा, तुषार आई सप्तशृंगी सरपाडा संघाचा ज्याने 123 धावा केल्यात. हे टॉपचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 109 धावा जर अमित याच्या बॅट मधून आल्या, अमित पाटील 9 त्यानंतर जर आपण पाहिलं तर चेतन या ठिकाणी रेहान सुपर किंग संघाकडून 15 चौकार लगातार चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स. शुभम पाटील वेद 11 टेंबोडी 14, अमित गावदेवी चांदी 13 चौकार, अमर पाटील आई सप्तशृंगी सरपाडा 13 चौकार. थँक्यू नितेश. तर अप्रतिम चांगल्या प्रकारचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात जो लेखाजोगा आहे. 41 षटकार चेतन पाटील यांच्या बॅट मधून सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो या स्पर्धेमध्ये. प्रणय पाटील सारा 11 उमरोळी 21 षटकार, अमर आई सप्तशृंगी सरपाडा 15 षटकार, तुषार 12 षटकार. थँक्यू सो मच. आणि विश्वास जर आपण पाहिला तर 12 विकेट ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतात. आई सप्तशृंगी सरपाडा विश्वास गरज त्याच्या माथ्यावर पर्पल कॅपचा हकदार. रोहित किनी आपण पाहतोय शिवतेज फायटर पारगाव या संघाचे 10 मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू. तर या मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. सुरेश जी सोमाकिनी भामटपाडा यांच्याकडून आपण पाहतोय 2000 रुपये या ठिकाणी आर्थिक सहाय्य आलेलं आहे. तर मॅन ऑफ द मॅच पंकज पाटील. अर्थातच पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय 17 धावा देऊन 2 गडी बाद केले आणि त्याच्या